Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. काल तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, बऱ्याच चर्चांना उधाण आलं. नेमकं कशासाठी ही भेट घेतली? सदिच्छा भेट होती. बरेच जण म्हणतात की मंत्रिपदासाठी पण ही भेट घेतली गेली असेल. नेमकं काय आहे? देवेंद्रजी आणि माझे संबंध गेले 20 वर्षापासून आहेत आणि म्हणून 2 दिवस पहिले जर पाहिले असेल तर आपण तर पार्टीच्या बैठका, मुख्यमंत्र्यांची भेट यामध्ये गेले आणि काल निवांत थोडा वेळ होता म्हणून देवेंद्रजीशी भेटलो, बोललो आणि चहा पिणे हा इतकाच एक प्रकार होता. त्यामध्ये कोणतेही राजकीय जास्त प्रमाणात काही भाष्य झाले नाही. आणि दुसरं, लॉबिंग करायचा प्रश्न येत नाही. मंत्रिपदासाठी लॉबिंग करायसाठी देवेंद्रजींकडे गेलो होतो किंवा आणखीन कोणाकडे गेलो होतो. हे ज्याच्या त्याच्या पक्षाचे नेते ठरवत असतात कुणाला मंत्रिपदावर बसवायचं, किंवा नाही. म्हणून याला राजकीय अर्थ तसा वेगळा घेऊ नका. एक निश्चित आहे की कुठेही या मुख्यमंत्री पदाची चर्चा आमच्या दोघांमध्ये झालेली नाही. मुख्यमंत्री पद नेमकं कुणाला मिळणार किंवा याबद्दलचा कुठला शब्द दिला होता का? कारण आता रावसाहेब दानवेंचं कालचं स्टेटमेंट आहे की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा शब्द भाजपने दिलाच नव्हता. रावसाहेब दानवे कदाचित मोदी साहेबांशी बोलले असतील, मला त्याच्याबद्दलची कल्पना नाही. परंतु असा शब्द दिला काय यावर आम्ही सुद्धा काही भाष्य केलेलं नाही. शिंदे साहेबांचं आणि मोदी साहेबांचं असेल, अमित शहाचं असेल, काय बोलणं झालं याबद्दल आम्हालाही कल्पना नाही. म्हणून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही याच्यावर बोलणार सुद्धा नाहीत. याचा खरा जर उत्तर कोणाकडे असेल तर ते एक तर अमित शहा साहेबांकडे असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांकडे असेल. म्हणून आजपर्यंत कोणाच्याही नावाची घोषणा झालेली नाही किंवा कुणालाही फोन आलेला नाही, हे तेवढं सत्य आहे. तुम्ही महत्त्वाचं विधान या ठिकाणी करताय. कुणालाही फोन आला नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना देखील सांगण्यात आलं नाही की ते मुख्यमंत्री होतील अजून? कोणालाच फोन आलेला नाही. तुमच्या ज्या काही बातम्या चालत आहेत तर हे सूत्राच्या आधारावर चालतात. परंतु तसा कुणालाही फोन आलेला नाही आणि कुणाचं नाव डिक्लेअर झालं नाही. जेव्हा होईल त्या टायमाला हे तिन्ही नेते एकत्रित बसून यावर निर्णय घेतील. पण फोन येईल तर कुणाला येईल म्हणजे याबद्दल काही माहिती आहे का? फोन कुणाला येईल जर याची माहिती असती तर त्याने जल्लोषही केला असता. परंतु असा कोणताही फोन आलेला नाही, हे मी वारंवार सांगतोय. म्हणून जे काही गैरसमज, जे काही वावड्या उठत आहेत, कोणी शपथविधीची तयारी करत आहे, कोणी आणखीन केंद्रात पाठवायची तयारी करत आहे, अशा कोणत्याही बातम्या आतापर्यंत झालेल्या नाहीत. म्हणजे फोनची सगळेच नेते वाट पाहतात असं म्हणावं? निश्चित त्यांच्यावर चर्चा होणार आहे आणि नंतरच एकमेकाला फोन होईल किंवा स्वतः प्रेसमध्ये हे नेते स्वतः कोणतं नाव आहे ते जाहीर करतील. नक्कीच. पण हा फोन नेमका कधी येणार हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. काही वेळ लागतोय. त्यांना सुद्धा अशा निर्णय घेताना थोडीशी अडचणी येत असाव्यात. पण मला वाटतं या 2 दिवसामध्ये सर्व क्लिअरही होईल आणि शपथविधी कधी होईल ते ह्या नाव डिक्लेअर झाल्यानंतरच कळेल आपल्याला. संजय राऊतांनी टीका केली. संजय राऊत म्हणतात की कदाचित मोदींनी एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान बनवतील असं काहीतरी प्रॉमिस केलं असावं. एक प्रकारचा टोला आहे हा उपरोधिक. त्यांच्याकडं काम काय राहिलं आता? त्यांना काही काम नाही आता. कुणाला पंतप्रधान बनवावं, कुणाला मुख्यमंत्री बनवावं, आता हा आमचा विषय. मी वारंवार सांगतोय, आता तुम्हाला रडत बसण्यापेक्षा दुसरं कोणतंही काम नाही आहे. कसं झालं, क्या से क्या हो गया, हे सगळं जे काही डायलॉग आहेत ना, आता ते सगळं पाठ करत असतील. परंतु म्हणतात ना, करावं तसं भरावं, हे आता यांचे नशिबी आलेलं आहे. आता पहिले बेकायदेशीर सरकार बनवत होते, आता कायदेशीर सरकार कधी स्थापन होणार आमच्यापेक्षा जास्त चिंता त्यांना लागलेली आहे. म्हणून आता आम्हाला आमचं सरकार कधीच स्थापन करायचं किंवा कसं रन करायचं हे आम्ही ठरवू. फक्त तुम्ही आता घोषणा देण्याचं काम करा, एवढं मात्र तुम्हाला निश्चित आहे. तुम्ही म्हणता त्यांना चिंता लागली. का नेमकी चिंता लागली असावी? कारण त्यांनी आज म्हटलंय की 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन होणार असं म्हटलं होतं. आता तंगड्या अडकलेत. असं काही नसतं. आमच्या कुठेही तंगड्या अडकलेले नाहीत. सगळे नेते निवांत आहेत. एकनाथ शिंदे साहेब पण, देवेंद्र फडणवीस साहेब पण आणि अजितदादा पण. म्हणून आमच्या तंगड्या काही अडकलेल्या नाहीत. तुम्हाला 2-4 दिवसात हे सर्व दिसून येईल आणि सरकार अत्यंत व्यवस्थित स्थानापन्न होईल. यांचा शपथविधी सुद्धा मोठ्या जागेवर वानखेड्यासारख्या स्टेडियमवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एक त्यांनी जे विधान केलं आहे त्यावर तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. ते म्हणतात की भाजपचा शब्द हा गांभीर्याने घ्यायचा नसतो, कारण ते यूज अँड थ्रो करतात. शिवसेनेच्या बाबतीत, ठाकरेंच्या बाबतीतही त्यांनी तेच केलं. अरे करोडो लोकांनी जो विश्वास ठेवला आहे, आज भाजपचे आमदार एवढे निवडून का आले? काहीतरी कारण असेल का नाही? शिवसेनेचे आमदार एवढे निवडून का आले? काही कारण असेल का नाही? तुम्ही जनतेला गृहीत धरायचा जो काही प्रकार आहे ना, हा फक्त संजय राऊत करू शकतो. टोमणे मारणे, गृहीत धरणे, जनता मूर्ख आहे असं समजून जे तुम्ही राजकारण करत होते ना, जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवलेली आहे. तुम्हाला जो अहंकार आहे ना, अहंकार, आम्ही असं आम्ही तसं, आमचा चेहरा घेऊन चाला, त्यांचा चेहरा घेऊन चाला, आता हे चेहरे पाहायची सुद्धा लोकांची इच्छा नसल्यामुळं लोकांनी भरभरून दिलेलं मतदान आहे. म्हणून आता तुमचा चेहरा तुम्हीच आरशात पहा आणि ठरवा कोणाचा चांगला आहे तो. 2014ला सुद्धा राष्ट्रवादीने असाच अति घाईमध्ये आमचा पाठिंबा आहे असं जाहीर केलं होतं. काय झालं, 9 दिवसानंतर पुन्हा विरोधात होतो, 12 दिवस नंतर पुन्हा सत्तेत होतो आम्ही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला जास्त अर्थ नसतो. महायुतीची सत्ता आहे ही, तिन्ही पक्षाची सत्ता आहे. म्हणून बार्गेनिंग करणं किंवा आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे या भानगडीमध्ये आम्ही पडणार नाही. आम्हाला सत्ता स्थापन करून लोकांचं कल्याण कसं होईल एवढंच आमचं ध्येय असणार आहे. तुम्ही म्हणताय शिवसेना म्हणजे टायगर अभी जिंदा आहे असं म्हणावं. टाइगर जिंदा ही था, वो जब गुर्राता है ना तो महाराष्ट्र में क्या होता है सब पता है सब लोगों को. म्हणून शिंदे साहेबांवर जो काही विश्वास आहे ना, आत्मविश्वास सर्वांचाच, की नाही शिंदे साहेब तर काही पॉसिबल आहे. म्हणून आजही आम्ही शिंदे साहेब जो निर्णय घेतात त्यांच्याबरोबर असतो आणि नेहमी राहणार आहोत. नक्कीच. एक ट्विट केलंय राऊतांनी व्हिडिओ, की ज्या गुंडांच्या टोळ्या त्या मतदानाच्या दिवशी फिरत होत्या, आरोप केलाय निवडणूक आयोगाकडे पण जाणार आहे असं म्हणतात. आता निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट या फक्त हे एवढंच एक काम त्यांच्याकडे बाकी राहिलेलं आहे, ते त्यांनी करत बसावं. आणि जे काही कार्यकर्त्याला संभ्रम अवस्थेत ठेवायचं ना, ते ठेवण्याच्या प्रक्रिया ते आता करतायत. आणि याच्यावर आता त्यांच्याकडे असलेले आमदार जे आहेत ना, ते स्वतः पळायच्या तयारीत आहेत. परंतु आमच्याकडे गर्दी एवढी झालेली आहे की आम्ही त्यांना घ्यायच्या मनस्थितीत नाही आहे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार, कोण होऊ शकतात? आणि याला जोडून प्रश्न आहे, बऱ्याच बातम्या येत आहेत की श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदी जाऊ शकतात आणि पक्षाचे अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे हे काम पाहतील. यामध्ये किती तथ्य वाटतंय का या बातम्या सगळ्या नरेटिव्ह आहे? बघा, श्रीकांत शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्रीपदी जाणार नाहीत हे तेवढं सत्य आहे. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी काय करायचं हा त्यांनी घ्यायचा तो निर्णय आहे. त्यांचा स्वभाव जो मला माहिती आहे त्यानुसार मला नाही वाटत की एकनाथ शिंदे कधी केंद्रात जातील. त्यांना महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा आहे, ते महाराष्ट्रामध्येच काम करतील. तो जे काही निर्णय घेतील, त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो त्यांचा स्वतःचा निर्णय, हा आम्हाला बंधनकारक राहील. म्हणून आता थोडंसं वाट पहा. शिंदे साहेब आहेत, ते कोणत्या वेळेला काय निर्णय घ्यायचा याचं परफेक्ट गणित असतात. म्हणून त्यांचं असतं ना की अत्यंत टायमावर एखादा निर्णय घेऊन त्याचं योग्य ते इम्प्लिमेंट करायची सुद्धा ताकद त्यांच्यात आहे. म्हणून ते करेक्ट टायमावर करेक्ट गेम करतात. म्हणून वाट पहा, 2 दिवसामध्ये आणखीन तुम्हाला चित्र हे बदललेलं दिसेल. नक्की. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर या ठिकाणी आपण पाहतोय की करेक्ट टायमाला करेक्ट गेम करतात एकनाथ शिंदे असं म्हणतात संजय शिरसाट. नेमकं महाराष्ट्रामध्ये आता मुख्यमंत्री कोण होणार पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.